उल्हासनगर प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर तसेच हिललाईन पोलीस स्टेशन मागील परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अनेक वर्षापासून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छालय, साफसफाई आणि आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सुविधांसाठी केलेल्या विनंत्या, तक्रारी आणि निवेदनांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी आंदोलक पवित्रा घेतला आहे। उपोषणाचे आयोजन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील नेताजी चौकात काँग्रेसच्या वतीने करण्यात आले। उपजिल्हाध्यक्ष महादेव शेलार, सचिव सज्जन शेकटे आणि सचिव राजकुमार नारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू झाले आहे। उल्हासनगर प्रभारी नवीन सिंग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधातील नाराजगी व्यक्त केली। उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये आंबेडकर नगरातील गुड्डू किराणा दुकानाजवळील जीर्ण शौचालयाची तात्काळ दुरुस्ती, समाज मंदिराजवळील सांडपाणी व शौचालय सुविधा सुधारणा, रेणुका माता मंदिराजवळील पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती, परिसरातील अवैध बांधकामांवर कठोर कारवाई आणि रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने भर घालणे यांचा समावेश आहे। प्रशासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उपोषण आणखीन तीव्र केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्या केवळ स्थानिक नसून शहर विकासाशी थेट संबंधित गंभीर प्रश्न आहेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे। महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। या समाजा सांगितले 20 मध्ये तिथे शौचालय शौचालय चालू आहे। चालू असताना शौचालय चालू असताना तिथे बाजूला समाज मंदिर बी आहे। आम्ही दोन्ही मागण्या मागितल्या आहे। समाज मंदिरच्या जागा समाज मंदिर व्हावा, शौचालय जागा शौचालयच राहावं। तशीच या महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते काय एक कर्मचारी काय सांगतो का 2 वर्ष शौचालय बंद आहे। त्याच्यानंतर आम्ही त्याला पारोपार भेटल्यानंतर त्यांना मॅडमला सांगितलं का दुसऱ्या याला का तुम्ही जाऊन तिथं चेक करा। त्याच्यानंतर दुसरा पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी सांगितलं का शौचालय चालू आहे, त्याची रोज साफसफाई होते। म्हणून याच्या आम्हाला एक करते, त्याच्या आमदारनी बी लेटर देतो का हे शौचालय रिपेअर घ्या म्हणून महानगरपालिकाला। त्याच्यानंतर त्याचा जो इंजिनियर आहे, तो इंजिनियर काय करतो, येऊन मोठ्या कर्मचाऱ्याला गाईड करतो। पण त्याच्यानंतर उपायुक्ताला भेटल्यानंतर आम्ही सांगितलं का बाबा असे जे परत नाही तर त्यांनी सांगितलंय का QW मध्ये जाऊन त्याची चर्चा करा। त्यांनी आम्हाला 30 तारखेला बोलवलं होतं। 30 तारखेला आम्ही गेल्यानंतर त्याची चर्चा बी झाली, पण ते आम्हाला टाळाटाळीचे उत्तर देतात। म्हणून माझं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे जो कर्मचारी आहे याला पहिले सस्पेंड करायला पाहिजे। आणि आमची मागणी आहे की तिथे या जागेवर शौचालय आहे, तिथे शौचालय व्हायला पाहिजे। तत्पर्यंत त्या जागेवर शौचालय बनणार नाही, तत्पर्यंत आम्ही येथून काँग्रेसच्या तर्फे आम्ही उठणार नाही। म्हणून ह्या लोकांनी काय केलं, दुसऱ्या लोकांनी त्याची भूल केली। याने पैसा खाऊन त्याच्यापासून त्याला पैसा खाऊन खाल्ल्यानंतर त्याला सांगितलं का तिथं शौचालय बनवा। त्याच्यात आमदार साहेबांनी आम्हालाही लेटर दिलं आणि त्या सामन्याला बी लेटर दिलं आणि त्याने दिले का ईदी पास झालाय। व ईद पास झाला कारणाच्याने आम्ही ठाण्याला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमची ईदी पास झालेला नाहीये। म्हणून माझं म्हणणं आहे इंजिनियरला तर शेवटी हे काय चाललेलं आहे, एक म्हणतो पास झालेला आहे, एक म्हणतो पास झालेला नाहीये। नागरिक लोकांना कोणापाशी न्याय मागायचा। म्हणून आम्ही काँग्रेसच्या तर्फे आम्ही हे आज उपोषण धरलेलं आहे। मी त्याचे माहितीचे अधिकार बी मागितले, माहिती अधिकारी मला मिळाले आहेत। त्याच्यामध्ये क्लिअर आहे, एक सांगतो शौचालय बंद आहे, एक सांगतो शौचालय चालू आहे। त्याच्या बाजूनं त्याची कंप्लेंट दिलेली आहे। लोकांनी ते सांगतात का या जागेवर समाज मंदिर शौचालय तोडून इथं समाज मंदिर बांधाव। का बांधाव, तो व्यक्ती त्याच्या बाजूने राहतो म्हणून त्यानं कंप्लेंट केली। त्यांना खोट्या सह्या घेऊन लोकांपासून फसवणूक करून का इथं आपल्या समाज मंदिर शौचालय बनवायचं आहे, आपल्या रोड बनवायचे आहे, अशा सह्या घेऊन महानगरपालिकेनं कुठे दाखल केलेले अर्ज। म्हणून माझं म्हणणं आहे की त्या जागेवर शौचालय असं शौचालयच बनावं, नाही बनलं तर आम्ही हे उपोषणाला उठणार नाही। आमच्या वार्ड क्रमांक 20 मध्ये शौचालयाची खूप दुरुस्ती आहे, आहेच नाही बसायला। तिथे गेलं ना महिला पूर्ण आतमध्ये टाकीमध्ये पडतात। बाकायदा त्यांना लागलं पण आहे। ते शौचालयाची जी टाकी असती तिथं झाकण नाहीये, शौचालयाला बसायला जागा नाही त्यांना, आणि वारंवार ते टाकी भरून जाते आणि चाल रस्ता पण नाहीये। तिथून पाणीची बी सुविधा काहीच नाहीये वार्ड क्रमांक 20 मध्ये। आमची मागणी हेच आहे की शौचालय लवकरात लवकर बनवण्यात यावी, पाणी
दिलं पाहिजे आणि रोड, बाकी आमची त्यांच्याकडे काही मागणी नाही, आम्हाला एवढंच पाहिजे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शहर संघटक जया कैलास तेजी, आणि हे आमचे मित्र पक्ष म्हणून मी यांना पाठिंबा देत आहे. जे बी काही काम असले आम्ही मिळून मिळून करू. आज आम्ही इथे काँग्रेस आयचे तर्फे आमचे जे उल्हासनगरचे पदाधिकारी आहे ते सगळे उपाध्यक्षाला आम्ही बसलो आहे. आमच्या बरोबर उभाट्याचे जे हे होते त्यांच्या पण आम्हाला पाठिंबा आहे. मोदीजी म्हणतात आहे की घर घर शौचालय, आणि इथे उल्हासनगर UMC ते लोक काय करतात, जे शौचालय ते पण बनवत नाही, झाकण नाही, हे नाही, ते नाही, तर घर घर शौचालय कधी बनणार? फक्त बोलायचं घर घर शौचालय. UMCच्या स्वतःच्या शौचालय बनवायला त्यांना रिपेअरिंगसाठी हे नाही.